घराच्या शेजारी हिरव्या नेटच्या आडोशाला गांजाची लागवड. जुन्नर पोलिसांनी 1900 ग्रॅम गांजा जप्त केला. दिनांक 1/7/2026 रोजी दुपारी 4:40 सुमारास जुन्नर पोलिसांना तांबे गावात गांजाची लागवड होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबे येथील मुरलीधर धोंडू जोशी, धंदा शेती, राहणार तांबे, आंबेदरावाडी यांच्या घराच्या शेजारील शेतात छापा टाकला. तेथे हिरव्या नेटच्या आडोशाला लपवून ठेवलेली गांजाची झाडं पोलिसांना आढळून आले. त्या झाडांचं एकूण वजन 1900 ग्रॅम म्हणजे जवळपास 2 किलो भरले. पोलिसांनी घटनास्थळी सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी इसम नामे मुरलीधर धोंडू जोशी, राहणार तांबे, आंबेदरावाडी यांच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 म्हणजेच NDPS ऍक्ट कलम 20(ब)(अ) आणि कलम 8(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन जुन्नर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गिजरे, हेड कॉन्स्टेबल महेश भालेराव, पोलीस शिपाई दादा पावडे, अमोल सातपुते, कैलास केंद्रे, श्रीराम शिंदे, दीपक वनवे या पथकानं केले. जुन्नर पोलीस ठाण्याने स्पष्ट इशारा दिला आहे. जुन्नर हद्दीत अंमली पदार्थाची लागवड किंवा विक्री करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे, असा स्पष्ट इशारा जुन्नर पोलीस ठाण्यानं दिला आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे नेणाऱ्या या धंद्याला आळा घालण्यासाठी जुन्नर पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. तुमच्या परिसरात अशी कोणतीही अवैध गोष्ट दिसल्यास तातडीने 100 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला कळवा. जुन्नर टाइम्स, जुन्नर.